नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमान शहाजी उमाप यांनी आज अंबेजोगाईचे आराध्य दैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवी व श्री रेणुका मातेचे मनोभावे दर्शन घेतले। पोलीस खात्यातील सिंगम म्हणून ज्यांची ओळख आहे असे नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस महानिरीक्षक श्रीमान शहाजी उमाप यांची अंबेजोगाईच्या मातेशी एक भावनिक नाळ जुळलेली असून ज्या ज्यावेळी शहाजी उमाप अंबेजोगाईत येतात त्यावेळेस त्यांचे चाहते त्यांना भेटण्यास आतुर असतात। आज शहाजी उमाप श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनास येणार समजताच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी योगेश्वरी मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती। श्री योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील पुजारी किशोर केवारे यांनी उमाप साहेबांना श्रीफळ देऊन सन्मानित केले, तर योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने सचिव श्री गिरधारीलाल भराडिया व विश्वस्त श्री राजकिशोर पापा मोदी यांनी शाल, श्रीफळ व श्री योगेश्वरी देवीची प्रतिमा देऊन शहाजी उमाप यांना सन्मानित केले। त्यानंतर शहाजी उमाप यांनी श्री रेणुका मातेचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक व पुजारी दत्तात्रय आंबेकर, नानाश्री यादव, मनोज जाधव यांनी उमाप साहेबांना श्रीफळ देऊन सन्मानित केले। श्रीमान शहाजी उमाप यांच्या या भेटीत अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक भागवत कांदे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी उमाप साहेबांना बुके देऊन सन्मानित केले। याशिवाय शहरातील शहाजी उमाप यांचे अत्यंत जिवलग पत्रकार मित्र दत्तात्रय आंबेकर व त्यांच्या समवेत मोहम्मद फैजान, शेख फिरोज व प्रशांत मस्के आदी पत्रकार बांधवांनी उमाप यांना बुके देऊन सन्मानित केले। यावेळी सर्व उपस्थितांसमवेत शहाजी उमाप यांनी अत्यंत मनमोकळेपणे हितगुज करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या कार्यपद्धतीचे गुणगान ऐकून जोगदंड यांचेही कौतुक केले। आते चलो देवी से ओके दो